हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आपला एम.कॉम बिझनेस फायनान्स या पेपरचा चॅप्टर नंबर 3 सुरू असून त्यामधील जो पहिला मुद्दा आहे ओनरशिप सिक्युरिटीज इक्विटी शेअर्स यावर आपण पाठीमागील लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ओनरशिप सिक्युरिटीजमधील जी दुसरी सिक्युरिटी आहे, सेकंड सिक्युरिटी अंडर ओनरशिप सिक्युरिटी कॉल्ड ॲज प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे जे अग्रहक्क भाग आहेत, या अग्रहक्क भागावर आज आपण चर्चा करणार आहोत. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रेफरन्स शेअर्स? प्रथम आपण हे प्रेफरन्स शेअर्स म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेऊया. सिंपल ही कन्सेप्ट आहे. प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच कॅरी प्रायोरिटी राईट्स विथ रिगार्ड टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड रिटर्न ऑफ कॅपिटल. तर काय आहे प्रेफरन्स शेअर? प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स, हे असे भाग आहेत की ज्यांना काय असतात, एक प्रायोरिटी राईट्स असतात, काही प्राथमिक किंवा अग्रहक्कानं काही अधिकार दिलेले असतात. कशाच्या अनुषंगानं? रिगार्ड टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड, म्हणजे डिव्हिडंड पेमेंटच्या अनुषंगानं, ॲज वेल ॲज रिटर्न ऑफ कॅपिटल, म्हणजे त्यांचं जे काय भांडवल आहे त्या भांडवल परतफेडीच्या अनुषंगानं ज्या भागधारकांना अधिकार दिलेले आहेत असे सगळे भागधारक किंवा असे सगळे भाग, त्याला काय म्हटलं जातं? अग्रहक्क भाग असं म्हटलं जातं. डेफिनेशन काय केलेले पहा. अकॉर्डिंग टू सेक्शन 85 ऑफ द इंडियन कंपनीज ॲक्ट, प्रेफरन्स शेअर्स इज दॅट पार्ट ऑफ शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी विच इज एंडोड विथ द फॉलोइंग प्रेफरन्शियल राईट्स. तर सेक्शन जो 85 आहे इंडियन कंपनीज ॲक्टमधला, तो काय सांगतो? प्रेफरन्स शेअर हा काय आहे? इज दॅट पार्ट ऑफ शेअर कॅपिटल, म्हणजे हा शेअर कॅपिटलचाच काय आहे, एक भाग आहे. विच एंडोड विथ द फॉलोइंग प्रेफरन्शियल राईट्स, मग या शेअर्सना दोन जे राईट्स आहेत, फॉलोइंग प्रेफरन्शियल राईट्स, खाली जे दिलेले राईट्स आहेत ते त्यांना काय होत असतात, तिथं मिळत असतात. कोणते प्रेफरन्शियल राईट्स या भागधारकांना मिळतात? पहिला राईट आहे प्रेफरन्स विथ रिगार्ड टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड ॲट फिक्स्ड रेट. सो पहिला राईट कोणता असणार आहे? त्यांना अग्रहक्क असेल, प्रेफरन्स विथ रिगार्ड, त्यांना अग्रहक्क असेल कशाच्या अनुषंगानं? पेमेंट ऑफ डिव्हिडंड. वर आपण बघितलं आहे की डिव्हिडंड त्यांना पेड करण्याचा त्यांना काय आहे, प्रायोरिटी दिलेली आहे ॲट फिक्स रेट. एक विशिष्ट निश्चित दरानं यांना काय मिळणार आहे? जो डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड मिळत असतो. आणि दुसरा जो प्रेफरन्शियल राईट आहे तो काय आहे? प्रेफरन्स ॲज टू रिपेमेंट ऑफ कॅपिटल इन द इव्हेंट ऑफ कंपनी बिईंग वाउंड अप. तर त्यांना जे कॅपिटल आहे ते रिपेमेंटचा एक काय केलेलं आहे, प्रायोरिटी किंवा प्रेफरन्स दिलेला आहे. कधी? इन द इव्हेंट ऑफ कंपनी बिईंग वाउंड अप, म्हणजे कंपनी ज्यावेळेस इथं वाउंड अप होईल, म्हणजे कंपनी ज्यावेळेस इथं लिक्विडेशनमध्ये जाईल किंवा कंपनी थोडक्यात काय बंद होईल, त्यावेळेला त्यांचं म्हणजे ह्या भागधारकांचं जे कॅपिटल आहे ते अग्रहक्कानं दिलं जाईल. असे दोन अधिकार या प्रेफरन्स शेअर होल्डरना किंवा या प्रेफरन्स शेअर्सवर मिळत असतात. Thus, preference shareholders enjoy two preferential rights over the equity shares. Firstly, they are entitled to receive a fixed rate of dividend out of the net profits of the company prior to declaration of dividend on equity shares. तर हे जे दोन अधिकार आहेत हे कशाच्या कम्पॅरिझनच्या अनुषंगाने विचारात करायचं आहे? इक्विटी शेअरशी कम्पेअर करता या प्रेफरन्स शेअर होल्डरना काय मिळतात तिथं? हे दोन टू प्रेफरन्शियल राईट्स ओव्हर इक्विटी शेअर्स, म्हणजे इक्विटी शेअरची जर तुलना केली तर इक्विटी शेअरच्या तुलनेत या प्रेफरन्स शेअर होल्डरना हे दोन अधिकार मिळतात. पहिला काय आहे? सिंपल आपण वर बघितलं. फर्स्टली दे आर एंटायटल्ड टू रिसीव्ह फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड. एका विशिष्ट अशा दरानं त्यांना, एक निश्चित अशा दरानं डिव्हिडंड मिळण्याचा त्यांना काय अधिकार आहे आउट ऑफ नेट प्रॉफिट प्रायर टू डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर, म्हणजे इक्विटी शेअर होल्डरना डिव्हिडंड देण्याच्या अगोदर एका विशिष्ट अशा दरानं, निश्चित अशा दरानं या भागधारकांना काय होत असतो? डिव्हिडंड मिळत असतो. सेकंड, the assets remaining after the payment of debts of company under liquidation are first distributed for returning preferential capital. तर ॲट द टाईम ऑफ लिक्विडेशन, आपण लिक्विडेशनची कन्सेप्ट SYला वगैरे अकाउंटन्सीमध्ये अभ्यासलेली आहे. ॲट द टाईम ऑफ लिक्विडेशन
जे पेमेंट केलं जात असतं त्या पेमेंटमध्ये सगळे जे काही क्रेडिटर्स आहेत ते सगळे क्रेडिटर्स पेड झाल्यानंतर जे रेसिड्युअल राहतं, म्हणजे जी अमाऊंट शिल्लक राहते त्या लिक्विडेटरकडं, त्यामध्ये प्रथम पेमेंट कोणाला करायचं असतं, या प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करायचं असतं, आणि नेक्स्ट पेमेंट कोणाला करायचं असतं, इक्विटी शेअर होल्डरना ते पेमेंट करायचं असतं. असे हे 2 अधिकार ॲज कम्पेअर टू इक्विटी शेअर होल्डर कोणाला मिळत असतात, या प्रेफरन्स शेअर होल्डरना मिळत असतात. अशी ही प्रेफरन्स शेअरची काय संकल्पना आहे. फीचर्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स, त्याची काही आपण कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्ये पाहूया. वरच्या चर्चेमधून ही वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात. पहिलं वैशिष्ट्य काय आहे, इट हॅज प्रेफरन्शियल राईट टू डिव्हिडंड ॲट फिक्स्ड रेट, वर आपण पाहिलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे, इट हॅज क्युम्युलेटिव्ह राईट टू डिव्हिडंड. आता फिक्स्ड रेटनं डिव्हिडंड द्यायचा असतो, परंतु काही वेळेला कंपनीला नफा होत नाही, अशा वेळेला कंपनी फिक्स्ड रेटनं डिव्हिडंड देऊ शकत नाही. अशा वेळेला जो डिव्हिडंड दिला गेलेला नाही, एखाद्या वर्षी नफा जर पुरेसा होत नसेल तर तो नफा क्युम्युलेट होतो, म्हणजे तो पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड केला जातो, साठत जात असतो. हा एक काय आहे, प्रेफरन्स शेअर होल्डरला मिळणारा अधिकार आहे. इट हॅज प्रेफरन्शियल राईट टू असेट्स ऑफ द कंपनी इन द केस ऑफ लिक्विडेशन, हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर इट कॅन बी परचेस्ड ऑर सोल्ड इन स्टॉक एक्सचेंजेस ॲट अ प्राईस अबाव ऑर बिलो इट्स फेस व्हॅल्यू. तर या प्रेफरन्स शेअरचं स्टॉक मार्केटमध्ये काय होतात, तिथं ट्रान्झॅक्शन्स होत असतात. इट हॅज नो वोटिंग पॉवर, या प्रेफरन्स शेअर होल्डरना किंवा प्रेफरन्स शेअर्सना इथं कंपनीमध्ये जशी इक्विटी शेअरला वोटिंग पॉवर असते तशी प्रेफरन्स शेअर होल्डरना वोटिंग पॉवर नसते. इट मे ऑर मे नॉट बी कन्वर्टेड इन टू इक्विटी शेअर्स, तर हे प्रेफरन्स शेअर्स इक्विटी शेअरमध्ये कन्वर्ट पण होऊ शकतात जर तशा पद्धतीचे शेअर्स असतील तर, किंवा ते इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट पण होत नाहीत. ज्यावेळेस आपण प्रेफरन्स शेअरचे प्रकार पाहू त्यावेळेस हे जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. सो टाईप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स, तर हे प्रेफरन्स शेअर्स जे आहेत ते किती प्रकारचे कंपन्यांद्वारा इश्यू केले जातात ते आपण पाहूया. जो पहिला टाईप आहे तो आहे क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे संचयी अग्रहक्क भाग असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. सो द डिव्हिडंड पेबल ऑन दीज शेअर्स गोज ऑन अक्युम्युलेटिंग टिल इट इज फुल्ली पेड ऑफ. If dividend at the fixed rate cannot be paid in any year due to inadequate profits, arrears of dividends will accumulate and will have to be paid out of profits of future years. So संचयी अग्रहक्क भाग काय आहे, आपण बघितलं की ॲट अ फिक्स्ड रेट प्रेफरन्स शेअर होल्डरना डिव्हिडंड पेड करावयाचा असतो, परंतु जोपर्यंत हा डिव्हिडंड त्यांना फुल्ली पेड केला जात नाही तोपर्यंत तो डिव्हिडंड काय होतो, ॲक्युम्युलेट होतो, म्हणजे साठत जातो. अशा प्रकारचे जे प्रेफरन्स शेअर्स आहेत त्याला इथे काय म्हटलं जातं, क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असं म्हटलं जातं. ही सिच्युएशन कधी निर्माण होते, इफ डिव्हिडंड ॲट फिक्स्ड रेट कॅनॉट बी पेड इन एनी इयर ड्यू टू इनॲडिक्वेट प्रॉफिट, म्हणजे जर कंपनीला पुरेसा नफा होत नसेल तर कंपनी ॲट फिक्स्ड रेट डिव्हिडंड इथं प्रेफरन्स शेअर होल्डरना देऊ शकत नाही. अशा वेळेला त्या वर्षीचा जो डिव्हिडंड आहे तो लॅप्स न होता नेक्स्ट इयरला जो काय प्रॉफिट होईल त्यामधून तो डिव्हिडंड काय केला जात असतो, पेड केला जात असतो. किंवा नेक्स्ट इयरला जरी प्रॉफिट नाही झाला तर त्याच्या नेक्स्ट इयरला कंटिन्युअसली जोपर्यंत तुम्ही फुल्ली पेड ऑफ, पहिल्या वाक्यामध्ये आहे, जोपर्यंत कंटिन्युअसली फुल्ली पेड ऑफ तो डिव्हिडंड तुम्ही प्रेफरन्स शेअर होल्डरना करत नाही तोपर्यंत तो डिव्हिडंड काय होत जात असतो, इथं ॲक्युम्युलेट होत जात असतो. असे जे काय प्रेफरन्स शेअर्स आहेत त्याला इथं काय म्हटलं जातं, क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे संचयी अग्रहक्क भाग असं म्हटलं जातं. The arrears of dividend shall be paid before anything is paid out of profits to holders of any other class of shares. This type of shareholder have a right to claim fixed percentage as dividend every year. Preference shares are always cumulative unless otherwise stated. So, ह्या प्रेफरन्स शेअर होल्डरना जोपर्यंत डिव्हिडंड पेड केला जात नाही तोपर्यंत इतर क्लासचे जे काही शेअर्स असतील त्या शेअर्सना डिव्हिडंड पेड करावयाचा अधिकार कंपन्यांना नसतो. म्हणजे थोडक्यात काय, या प्रेफरन्स शेअर होल्डरना ॲट अ फिक्स्ड रेट डिव्हिडंड क्लेम करण्याचा काय असतो, अधिकार असतो. आणि जनरली प्रेफरन्स शेअर्स ऑलवेज क्युम्युलेटिव्ह अनलेस अदरवाईज स्टेटेड, म्हणजे जनरली जे प्रेफरन्स शेअर्स असतात ते कसे असतात, ऑलवेज क्युम्युलेटिव्ह असतात. म्हणजे जर काय वेगळ्याच प्रेफरन्स शेअरचा गट केलेला नसेल तर जनरली कंपनी जे प्रेफरन्स शेअर इश्यू करते ते कशा स्वरूपाचे असतात, क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर स्वरूपाचेच असतात. नेक्स्ट, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, असंचयी अग्रहक्क भाग, अगदी त्याच्या रिव्हर्स.
These shares get preference in matter of payment of dividend at fixed rate in any year, only if there is any profit available for distribution in that year. The right to claim dividend will lapse if there are no sufficient profits in a particular year. Shareholders cannot claim arrears of dividends of any year out of profits of the subsequent years. That is, if the dividend is not paid, it cannot be carried forward. अगदी त्याच्या रिवर्स संकल्पना आहे. These shares get preference in matter of payment of dividend. म्हणजे यांना प्रेफरन्स इन मॅटर ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड म्हणजे डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये यांना प्रेफरन्स कधी आहे ॲट फिक्स्ड रेट इन एनी इयर ओनली इफ देर इज एनी प्रॉफिट अवेलेबल फॉर डिस्ट्रीब्युशन इन दॅट इयर. म्हणजे डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करण्या इतपत करण्यायोग्य नफा असेल तरच अशा प्रेफरन्स शेअर होल्डरना फिक्स रेटनं काय होत असतो डिव्हिडंड मिळत असतो. द राईट टू क्लेम डिव्हिडंड विल लॅप्स इफ देर इज नो सफिशियंट प्रॉफिट इन पर्टिक्युलर इयर. म्हणजे जर पुरेसा प्रॉफिट डिव्हिडंड देण्याइतपत जर कंपनीला होत नसेल तर हा जो डिव्हिडंड क्लेम करण्याचा जो राईट आहे तो काय होत असतो या प्रेफरन्स शेअर होल्डरचा लॅप्स होत असतो. म्हणजे तो कॅरी फॉरवर्ड होत नाही. शेअर होल्डर्स कॅनॉट क्लेम ॲरियर्स ऑफ डिव्हिडंड ऑफ एनी इयर आउट ऑफ प्रॉफिट्स ऑफ द सबसिक्वंट इयर्स. म्हणजे तिथून पुढच्या काही वर्षात कंपन्यांना जो नफा होईल त्या नफ्यामधून या प्रेफरन्स शेअर होल्डरना डिव्हिडंड क्लेम करण्याचा अधिकार नसतो. सिम्पल दॅट इज इफ डिव्हिडंड इज नॉट पेड इट कॅनॉट बी कॅरीड फॉरवर्ड. म्हणजे जर डिव्हिडंड पेड करू शकली नाही कंपनी एखाद्या वर्षी तर तो कॅरी फॉरवर्ड होत नाही. असे जे भाग आहेत त्यांना असंचयी अग्रहक्क भाग असं म्हणतात. त्यानंतर आहे पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स म्हणजे सहभागी अग्रहक्क भाग. काय आहे हे पार्टिसिपेटिंग पाहू. These shares are not only entitled to fixed rate of dividend, but also to a share in the surplus profits which remain after the claims of equity shareholders. This type of right should be expressly provided in the articles of association. सिंपल आहे की यांना एक फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड मिळेलच ॲज वेल ॲज बट ऑल्सो टू शेअर इन द सरप्लस प्रॉफिट विच रिमेन आफ्टर क्लेम ऑफ इक्विटी शेअरहोल्डर. म्हणजे इक्विटी शेअरहोल्डरला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करून झाल्यानंतर म्हणजे इक्विटी शेअरहोल्डरचा डिव्हिडंड देऊन झाल्यानंतर जर काय प्रॉफिट अजून शिल्लक कंपनीकडे राहत असेल तर त्या प्रॉफिटमध्ये सुद्धा हे पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स काय करू शकतात इथं डिव्हिडंड मिळण्यासाठी क्लेम करू शकतात. म्हणजे फिक्स्ड रेटनं डिव्हिडंड मिळतोच ॲज वेल ॲज इक्विटी शेअरहोल्डरना डिव्हिडंड पेड केल्यानंतर जर कंपनीकडे नफा शिल्लक राहत असेल तर त्या नफ्यामधून सुद्धा काही नफा ॲज अ डिव्हिडंड या सहभागी अग्रहक्क भागधारकांना मिळत असतो. दिस टाईप ऑफ राईट शुड बी एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड इन द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. मग हा जर राईट अशा पद्धतीनं जर प्रेफरन्स शेअर इश्यू करायचे असतील तर कंपनीनं जे आर्टिकल ऑफ असोसिएशन आहे घटनापत्रकामध्ये तशा पद्धतीची तरतूद करून घ्यावयाची असते. नेक्स्ट नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. याच्या अगदी रिवर्स. द होल्डर्स ऑफ दीज शेअर्स आर एंटायटल्ड टू अ फिक्स्ड डिव्हिडंड अँड नॉट इन द सरप्लस प्रॉफिट. इफ द आर्टिकल अँड मेमोरँडम आर सायलेंट and there is no clear provision in the terms of issue of these shares, all preference shares are deemed to be non-participating preference shares. सिंपल आहे. फक्त या प्रेफरन्स शेअर होल्डरना काय मिळेल त्यांचा जो फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड आहे तो फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड मिळेल. सरप्लस प्रॉफिटमध्ये यांना इथं डिव्हिडंड मिळण्यासाठी क्लेम करता येत नाही. आणि जनरली ऑल प्रेफरन्स शेअर्स आर डीम्ड टू बी नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे जनरली सगळे जे प्रेफरन्स शेअर्स आहेत हे कसे असतात नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स असतात. म्हणजे असहभागी अग्रहक्क भागच असतात. नेक्स्ट कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे परिवर्तनीय अग्रहक्क भाग. काय आहे पहा. दी होल्डर्स ऑफ दीज शेअर्स हॅव अ राईट टू गेट देअर प्रेफरन्स शेअर्स कन्वर्टेड इन टू इक्विटी शेअर्स विदिन अ सर्टन पिरियड. सिंपल आहे की आफ्टर अ स्पेसिफिक सर्टन पिरियड एका विशिष्ट कालावधीनंतर हे जे अग्रहक्क भागधारक आहेत द होल्डर्स ऑफ दीज शेअर्स हॅव राईट त्यांना काय असतो अधिकार असतो टू गेट देअर प्रेफरन्स शेअर्स कन्वर्टेड इन टू इक्विटी शेअर्स. म्हणजे हे प्रेफरन्स शेअर्स काही कालावधीनंतर इक्विटी शेअर्समध्ये काय केले जातात तिथं कन्वर्ट केले जात असतात. म्हणजे ॲट द टाईम ऑफ इश्यू प्रेफरन्स शेअर म्हणून इश्यू केले जातील अँड आफ्टर सर्टन पिरियड 10 इयर 20 इयर 5 इयर्स काय असेल ते हे इक्विटी शेअर्समध्ये काय होतात तिथं कन्वर्ट होत असतात. म्हणजे हे पुन्हा कंपनीचे मूळ मालक होऊ शकतात. नेक्स्ट नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. वेन शेअर्स कॅनॉट बी कन्वर्टेड इन टू इक्विटी शेअर देन इट इज सेड टू बी नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. जर इक्विटी शेअरमध्ये
प्रेफरन्स शेअर कन्वर्ट होणार नसतील, अशा स्वरूपाचे जर प्रेफरन्स शेअर्स असतील तर त्यांना इथे काय म्हटलं जातं, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग असं म्हटलं जातं. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, परतफेडीचे अग्रहक्क भाग. ऑर्डिनरीली द अमाउंट्स पेड ऑन द शेअर्स आर नॉट रिडीमेबल, that is refundable, except when the company goes into liquidation. If a company is authorized by Article of Association, it may issue redeemable preference shares. Such shares are issued for fixed term and they are paid off after the expiry of term. Generally काय ordinary the amount of paid on shares is not redeemable. म्हणजे शेअर्स एकदा इश्यू केल्यानंतर त्याची अमाऊंट जो शेअर होल्डर आहे त्यांना इतर रिफंड केली जात नाही, म्हणजे परत केली जात नाही, एक्सेप्ट वेन द कंपनी गोज इन टू लिक्विडेशन. म्हणजे कधीपर्यंत परत केली जात नाही, जोपर्यंत कंपनी लिक्विडेशनमध्ये जात नाही तोपर्यंत. म्हणजे ॲट द टाईम ऑफ लिक्विडेशनच शेअरची अमाऊंट काय केली जाते, पेड केली जात असते. परंतु इफ कंपनी इज ऑथोराइज बाय आर्टिकल ऑफ असोसिएशन, पण जर कंपनीला जर घटनापत्रकानं अधिकार दिलेला असेल किंवा घटनापत्रकामध्ये जशी जर नोंद केलेली असेल तर कंपनी काय करू शकते, इट मे इश्यू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे परतफेडीचे जे अग्रहक्क भाग आहेत ते इश्यू करू शकते. म्हणजे थोडक्यात काय, सच शेअर्स आर इश्यूड फॉर अ फिक्स्ड टर्म, म्हणजे असे शेअर्स एका विशिष्ट कालावधीसाठी इश्यू केले जातात अँड दे आर पेड ऑफ, आणि त्याची परतफेड पण केली जाते आफ्टर एक्सपायरी ऑफ द टर्म, आणि ती कालावधी संपल्यानंतर ते शेअर्स काय केले जातात, परत केले जातात. जनरली 5 ते 10 वर्षापर्यंतचा हा कालावधी असतो आणि त्या कालावधीनंतर हे रिडीमेबल प्रेफरन्स शेअरची अमाऊंट जी आहे ती काय केली जात असते, रिफंड केली जात असते, परत केली जात असते, शेअर होल्डरला परत केली जात असते. देन इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, शेअर्स विच कॅनॉट बी रिडीम ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ अ कंपनी इज नोन ॲज इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे विना परतफेडीचे अग्रहक्क भाग. सिंपल आहे, लाईफटाईममध्ये हे प्रेफरन्स शेअर कधीही कंपनी शेअर होल्डरना परत करत नाही. दॅट मीन्स ॲट द टाईम ऑफ लिक्विडेशनच्या वेळेलाच हे पेमेंट प्रेफरन्स शेअर होल्डरचं काय होत असतं, रिफंड केलं जात असतं. नेक्स्ट आता आपण ॲडव्हान्टेजेस या प्रेफरन्स शेअर्सचे काय मिळतात, काय फायदे आहेत त्याची आपण चर्चा करू. पहिला अँगल आपण ठेवायचा आहे कंपनीज पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे कंपनीच्या दृष्टिकोनातून काय प्रेफरन्स शेअर होल्डरचे फायदे आहेत. So first, there is no legal obligation to pay dividend on preference shares. Preference dividend is payable only out of distributable profits at the discretion of the management. Hence, a company does not face a financial burden or legal action if it does not pay dividend. सिंपल आहे, कंपनीच्या पॉईंटनं देर इज नो लिगल ऑब्लिगेशन, म्हणजे कायदेशीर डिव्हिडंड पेड करण्याचं दायित्व कंपनीचं नसतं. प्रेफरन्स डिव्हिडंड इज पेबल ओनली आउट ऑफ डिस्ट्रीब्युटेबल प्रॉफिट ॲट द डिस्क्रेशन ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे जो वितरणयोग्य नफा आहे त्यामधूनच या प्रेफरन्स शेअर होल्डरना काय केला जातो, डिव्हिडंड पेड केला जात असतो. आणि हा पण मॅनेजमेंटचा काय आहे, अधिकार आहे, डिस्क्रेशन ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंटच ठरवेल की डिस्ट्रीब्युटेबल प्रॉफिटमधून प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा किंवा नाही. हेन्स अ कंपनी डज नॉट फेस फिनान्शियल बर्डन. त्याचा परिणाम काय की जे फिनान्शियल बर्डन आहे कंपनीवर इथं निर्माण होत नाही. आणि ज्या लिगल ॲक्शन्स आहेत या डिव्हिडंडच्या अनुषंगानं त्यासुद्धा लिगल ॲक्शन्स कंपनीवर इथं घेता येत नाही. का, तशी आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये तरतूद केलेली असेल तर. नेक्स्ट, प्रेफरन्स शेअर्स प्रोव्हाइडेड अ लॉंग टर्म कॅपिटल फॉर अ कंपनी. सिंपल आहे की या प्रेफरन्स शेअर्स थ्रू कंपनीला जे लॉंग टर्म कॅपिटल आहे ते लॉंग टर्म कॅपिटल काय होत असते तर मिळत असतं. देर इज नो लायबिलिटी ऑफ कंपनी टू रिडीम प्रेफरन्स शेअर्स ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द कंपनी. इवन इन केस ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स they have to be redeemed either out of accumulated profits or out of proceeds of fresh issue of shares. Further, there are no significant penalties for delaying redemption of preference shares. So here काय फायदा आहे पहा, there is no liability of the company to redeem preference shares during the lifetime of the company. म्हणजे संपूर्ण कंपनीच्या लाईफटाईममध्ये प्रेफरन्स शेअर्स परत करण्याची जी जबाबदारी आहे ती कंपनीची नसते. इवन केस ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे रिडीमेबल प्रेफरन्स शेअरच्या बाबतीमध्ये सुद्धा हे दायित्व नसतं रिपेमेंटचं. का नसतं, कसं नसतं पहा, दे हॅव रिडीम्ड आयदर आउट ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर ऑफ द प्रोसिड्स ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स. म्हणजे रिडीमेबल प्रेफरन्स शेअरसुद्धा कधी रिडीम केले जातात, आउट ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट, म्हणजे तेवढा जर नफा कंपनीकडे साठलेला असेल तर हे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर परत केले जातात, किंवा नवीन शेअर इश्यू केले जातात त्यातून जे अमाऊंट मिळते, प्रोसिड ऑफ न्यू इश्यू ऑफ शेअर्स, त्यातून जे अमाऊंट मिळते त्यामधूनच हे रिडीमेबल प्रेफरन्स शेअरसुद्धा काय केले जातात, परत केले जात असतात. फर्दर, देर आर नो सिग्निफिकंट पेनल्टीज फॉर
रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे जर डिले झाला रिडम्शन करण्यासाठी तर तशी काय अशी पेनल्टी जी आहे, दंड वगैरे जो आहे त्याचा म्हणजे जर पेमेंट करताना डिले झाला, उशीर झाला तर त्याचा दंडसुद्धा या कंपन्यांना होत नाही. हा एक मोठा बेनिफिट या प्रेफरन्स शेअरचा कंपनीला मिळतो. फ्लेक्झिबिलिटी इन द कॅपिटल स्ट्रक्चर. In case of redeemable preference shares, company may feel at ease to bring flexibility in financial structure as they can be redeemed whenever the company desires. तर प्रेफरन्स शेअर्समुळं कंपनीला जे कॅपिटल स्ट्रक्चर आहे त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करणं काय होतं, शक्य होतं. का? इन केस ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर, जर कंपनी रिडीमेबल प्रेफरन्स शेअर इश्यू करत असेल तर कंपनी मे फील ॲट एज टू ब्रिंग फ्लेक्झिबिलिटी इन द फिनान्शियल स्ट्रक्चर ॲट दे कॅन रिडीम वेन एवर कंपनी डिझायर्स. म्हणजे असे जर रिडीमेबल प्रेफरन्स शेअर असेल तर कंपनीला एक सहज आहे, सोपं होतं. काय होतं की रिडीमेबल प्रेफरन्स शेअर परत करून हे जे कॅपिटल स्ट्रक्चर आहे ते कॅपिटल स्ट्रक्चर वेन एवर कंपनी डिझायर्स, कंपनीला वाटेल त्याचे कॅपिटल स्ट्रक्चर ते काय करू शकते, रिवाईज करू शकते. म्हणजेच कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये एक प्रकारची काय असते, फ्लेक्झिबिलिटी असते, येते या प्रेफरन्स शेअरमुळं. नो चार्ज ऑन असेट्स ऑफ द कंपनी. The company can raise capital in the form of preference shares for long term without creating any charge on its asset. म्हणजे प्रेफरन्स शेअर इश्यू करण्यासाठी कोणतीही असेट चार्ज करण्याची गरज नसते. म्हणजे एक गहाण ठेवण्याची प्रेफरन्स शेअर इश्यू करत असताना गरज नसते. विदाउट एनी चार्ज ऑन असेट प्रेफरन्स शेअर्स कॅन बी इश्यूड बाय द कंपनी. म्हणजे कंपनी ते इश्यू करून कॅपिटल रेज करू शकते. ॲज अ फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड इज पेबल ऑन प्रेफरन्स शेअर्स. These enable a company to adapt trading on equity, that is to increase rate of earning on equity shares after paying a lower rate of fixed dividend on preference shares. So, with the help of issue of preference shares, company काय करू शकते, enable company to adapt trading on equity. ट्रेडिंग ऑन इक्विटीचा अर्थ काय आहे की दोन प्रकारच्या सिक्युरिटी असतात, फिक्स इंटरेस्ट सिक्युरिटीज असतात आणि फ्लक्च्युएटिंग इंटरेस्ट सिक्युरिटीज असतात, म्हणजे इक्विटी शेअर्स. थोडक्यात जर इक्विटी शेअरवरचा जर नफा वाढवायचा असेल, डिव्हिडंड रेट वाढवायचा असेल तर जे फिक्स्ड इंटरेस्ट बेरिंग सिक्युरिटी इश्यू करून त्यांचं फिक्स्ड रिटर्न दिल्यानंतर राहिलेला जो नफा आहे तो इक्विटी शेअर होल्डरना डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि जनरली तो नॉर्मल रेट ऑफ रिटर्नपेक्षा ह्या शेअर होल्डरना रिटर्न काय होत असतो, तर जास्त मिळत असतो. म्हणजे ट्रेडिंग ऑन इक्विटीमध्ये थोडक्यात काय की इक्विटी शेअर होल्डरना जास्तीत जास्त रिटर्न मिळवून देणं आणि त्यासाठी अशा सिक्युरिटीज इश्यू करणं की ज्या सिक्युरिटीज जे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे किंवा मार्केट रेट ऑफ रिटर्न आहे त्याच्यापेक्षा कमी रिटर्न इश्यू कराव्या लागणाऱ्या ह्या काय असतात, तिथं सिक्युरिटी असतात. म्हणजे कमी व्याजदराचे डिबेंचर्स किंवा कमी डिव्हिडंडचे प्रेफरन्स शेअर इश्यू करून तुम्ही इक्विटी शेअर होल्डरचा जो नफा आहे तो काय करू शकता, इथं वाढवू शकता. मग थोडक्यात काय थ्रू प्रेफरन्स शेअर इश्यू करून लोअर रेटचे प्रेफरन्स शेअर इश्यू करून इक्विटी शेअर होल्डरचा नफा वाढवणं यालाच इथं काय म्हटलं जात असतं, ट्रेडिंग ऑन इक्विटी असं म्हटलं जात असतं. हे प्रेफरन्स शेअर थ्रू काय होत असतं, कंपनीला पॉसिबल होत असतं. Preference shares do not carry voting rights under normal circumstances and hence there is no dilution of control. तर नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये प्रेफरन्स शेअर होल्डरना वोटिंग राईट म्हणजे मताचा अधिकार नसतो आणि त्यामुळं जे डायल्युशन ऑफ कंट्रोल आहे म्हणजे कंट्रोलमध्ये कुठंच हस्तक्षेप या प्रेफरन्स शेअर होल्डरचा होत नाही. आता आपण शेअर होल्डर्स पॉईंट ऑफ व्ह्यू काही ॲडव्हान्टेजेस बघू. फर्स्ट, इट अर्न्स फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड. सिम्पल आहे की जे कन्झर्वेटिव्ह शेअर होल्डर्स आहेत ज्यांना एक सुरक्षित गुंतवणूक करायची आहे त्यांना फिक्स्ड रेटनं यामध्ये डिव्हिडंड मिळतो. इट इज सुपेरियर सिक्युरिटी ओव्हर इक्विटी शेअर्स. म्हणजे इक्विटी शेअरच्या तुलनेनं ही सिक्युरिटी म्हणजे हे शेअर्स काय मानले जातात, तिथं सुपेरियर मानले जात असतात. एक फिक्स्ड रेटनं डिव्हिडंड मिळणार आहे, रिस्क यामध्ये काय राहणार आहे, कमी राहणार आहे. It provides preferential right in regard to payment of dividends and repayment of capital at the time of liquidation of a company. Hence, such investors who prefer safety of their capital and want to earn income with greater certainty always prefer to invest in preference shares. म्हणजे थोडक्यात काय की ज्यांची प्रायोरिटी शेअर होल्डरची प्रायोरिटी सेफ्टी ऑफ कॅपिटल आहे आणि कॉन्स्टंट इन्कम या प्रायोरिटी असणारा जो गुंतवणूकदार आहे त्यांच्या दृष्टीनं हे प्रेफरन्स शेअर इन्व्हेस्ट करण्यासाठी काय इथं योग्य असतात. कारण यामध्ये कॅपिटल पण सिक्युअर राहतं, सुरक्षित राहतं आणि डिव्हिडंड पण मिळण्याची यामध्ये गॅरंटी राहते. त्या दृष्टीनं शेअर होल्डरना हे फायद्याचं ठरतं. प्रेफरन्स शेअर्स ऑल्दो कॅरी नो वोटिंग राईट्स बट द होल्डर्स ऑफ सच शेअर्स कॅन वोट ऑन मॅटर्स डिरेक्टली अफेक्टेड देअर राईट्स ॲज वेल ॲज ऑन ऑल रेझोल्युशन्स इफ द डिव्हिडंड ड्यू ऑन देअर शेअर्स इज रिमेनिंग अनपेड.
सिंपल आहे की प्रेफरन्स शेअर्स ऑल्दो नो वोटिंग राईट, म्हणजे त्यांना जनरली वोटिंग राईट नाही, परंतु द होल्डर्स ऑफ सच शेअर्स कॅन वोट ऑन मॅटर्स डायरेक्टली अफेक्टिंग देअर राईट्स as well as on all resolutions if dividend due on their shares is remaining unpaid. जर त्यांचा डिव्हिडंड अनपेड असेल तर अशा वेळेला त्यांच्याशी रिलेटेड जे इश्यू आहेत त्या इश्यूवर मतदान करण्याचा या प्रेफरन्स शेअर होल्डरना ॲटोमॅटिकली काय होत असतो, राईट मिळत असतो. म्हणजे डिव्हिडंड जर अनपेड राहिला तर ॲटोमॅटिक काही बाबतीत यांना वोटिंग राईट्स मिळत असतात. आता आपण काही लिमिटेशन्स किंवा डिसॲडव्हान्टेजेस बघूया. पहिल्या अंगाला आपण विचारात घेऊ कंपनीज पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे कंपनीच्या दृष्टिकोनातून काही मर्यादा या प्रेफरन्स शेअरच्या काय आहेत किंवा तोटे म्हणण्यापेक्षा आपण मर्यादा म्हणू. इट इज अन एक्सपेन्सिव्ह सोर्स ऑफ फिनान्स ॲज कम्पेअर टू डेप्ट बिकॉज जनरली द इन्व्हेस्टर्स एक्सपेक्ट हायर रेट ऑफ डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स ॲज कम्पेअर टू रेट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. दिस इज सो बिकॉज हाय रिस्क फॅक्टर ॲज कम्पेअर टू डेप्ट. सो पहिला काय आहे की हा एक्सपेन्सिव्ह सोर्स फायनान्सचा एक एक्सपेन्सिव्ह सोर्स मानला जातो ॲज कम्पेअर टू डेप्ट फायनान्स, म्हणजे कर्जाऊ भांडवलापेक्षा हा एक एक्सपेन्सिव्ह सोर्स मानला जातो. का? इन्व्हेस्टर एक्सपेक्ट हायर रेट ऑफ डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स ॲज कम्पेअर टू रेट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर, म्हणजे डिबेंचर इंटरेस्टपेक्षा इथं किमान प्रेफरन्स शेअर होल्डरचा जो डिव्हिडंडचा रेट आहे तो जास्त असावा अशी इन्व्हेस्टरची काय असतात, अपेक्षा, एक्सपेक्टेशन असतात. का? दिस इज सो बिकॉज हाय रिस्क फॅक्टर ॲज कम्पेअर टू डेप्ट, म्हणजे ॲज कम्पेअर टू डेप्ट यामध्ये काय मानली जाते, रिस्क जास्त मानली जात असते. क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स बिकम अ परमनंट बर्डन सो फार ॲज पेमेंट ऑफ डिव्हिडंड इज कन्सर्न. जर कंपनी कम्युनिटी प्रेफरन्स शेअर इश्यू करत असेल तर हे एक प्रकारचं फिनान्शियल बर्डन कंपनीचं काय होत असतं, मानलं जात असतं. टिल डिव्हिडंड पेड, म्हणजे जोपर्यंत डिव्हिडंड पेड करत नाही ॲटोमॅटिकली हे बर्डन, हे फिनान्शियल ऑब्लिगेशन काय होत असतं, कंपनीला कॅरी फॉरवर्ड करावं लागत असतं. हा एक कंपनीच्या दृष्टीनं काय याचा तोटा किंवा मर्यादा आहे. Although there is no legal obligation of company to pay dividend on preference shares, but frequent delays on or non-payment adversely affect the credit worthiness of firm. सिंपल आहे की डिव्हिडंड डिक्लेअर करणं, डिव्हिडंड पेड करणं, नो लिगल ऑब्लिगेशन, म्हणजे तसं काय कायदेशीर कंपनीचं दायित्व नसतं, परंतु फ्रिक्वेंट डिलेज ऑर नॉन पेमेंट ऑलवेज ॲडवर्सली अफेक्ट. जर डिव्हिडंड पेड करताना डिले होत असेल किंवा डिव्हिडंड दिलाच जात नसेल तर ॲटोमॅटिकली जो क्रेडिट वर्दीनेस आहे फर्मचा, कंपनीचा, म्हणजे जी एक पतक्षमता आहे, मार्केटमधलं जे काही गुडविल आहे त्यावर याचा काय होऊ शकतो, इथं एक निगेटिव्ह इफेक्ट, वाईट परिणाम होऊ शकतो. प्रेफरन्स शेअर्स डिव्हिडंड इज नॉट डिडक्टेबल एक्सपेन्सेस व्हाईल कॅल्क्युलेटिंग टॅक्स. इंटरेस्ट इज डिडक्टेबल एक्सपेन्सेस. दस देअर इज अ टॅक्स डिसॲडव्हान्टेज ऑफ द कंपनी. सिंपल आहे की प्रेफरन्स शेअरचा जो डिव्हिडंड आहे त्याच्यावर जो टॅक्स ॲडव्हान्टेज आहे तो मिळत नाही. टॅक्स ॲडव्हान्टेज म्हणजे काय, आपण नफा काढत असताना कसा नफा काढत असतो, प्रॉफिट झाल्यानंतर त्यामधून इंटरेस्ट देतो, इंटरेस्ट दिल्यानंतर टॅक्स पेड केला जात असतो आणि आफ्टर टॅक्स जो प्रॉफिट आहे तो प्रेफरन्स डिव्हिडंड आणि इक्विटी डिव्हिडंड म्हणून डिस्ट्रीब्यूट केला जात असतो. म्हणजे थोडक्यात काय, एक एक्सपेंडिचर म्हणून किंवा एक्सपेन्सेस म्हणून प्रेफरन्स डिव्हिडंड इथं काउंट केला जात नाही. त्यामुळं जो टॅक्स बेनिफिट आहे जर एक्सपेन्सेस म्हणून काउंट केला असता तर ऑटोमॅटिक प्रॉफिट कमी होतो आणि टॅक्स बेनिफिट मिळत असतो कंपनीला, तो या प्रेफरन्स शेअरमुळं इथं मिळत नाही. म्हणून काय म्हटलं जातं, प्रेफरन्स शेअर्स डिव्हिडंड इज नॉट डिडक्टेबल एक्सपेन्सेस व्हाईल कॅल्क्युलेटिंग टॅक्स व्हाईल इंटरेस्ट इज डिडक्टेबल एक्सपेन्सेस. म्हणजे इंटरेस्ट डिडक्टेबल एक्सपेन्सेस आहे पण प्रेफरन्स डिव्हिडंड हा डिडक्टेबल एक्सपेन्सेस नाही. हा एक कंपनीच्या दृष्टीनं याचा काय आहे, तोटा किंवा मर्यादा आहे. इन सम केसेस preference shares carry even the voting rights and hence the control and management of company may be diluted. काही सिच्युएशनमध्ये, काही केसेसमध्ये वोटिंग राईट जे आहेत, आपण पाठीमागं बघितलं की डिव्हिडंड वगैरे जर पेड केला नाही तर यांना वोटिंग राईट मिळतात. वोटिंग राईट मग काही केसेसमध्ये मिळतात. हेन्स द कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ कंपनी मे बी डायल्युटेड. आणि मग जे मॅनेजमेंट प्रोसेस आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ऑटोमॅटिक यांचा इंटरफिअर वाढू शकतो. प्रेफरन्स शेअर होल्डर विल सफर द लॉस if the company exercise its discretion to redeem the debentures during the period of depression. So इथे एक शब्द चुकला, रिडीम द डिबेंचर हा शब्द आला, तिथे रिडीम द प्रेफरन्स शेअर पाहिजे. प्रेफरन्स शेअर विल सफर द लॉस इफ कंपनी एक्झरसाइज इज डिस्क्रेशन टू रिडीम द प्रेफरन्स शेअर्स ड्युरिंग द पिरियड ऑफ डिप्रेशन. म्हणजे हे प्रेफरन्स शेअरचे आहेत ना, ते रिडीम केले जातात, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर, आणि हे कधी रिडीम करायचे हा अधिकार मात्र कंपनीचा असतो. आणि जर कंपनीनं हा रिडेम्शनचा निर्णय, रिडेम्शन ऑफ
रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स ड्युरिंग द पिरियड ऑफ डिप्रेशन. म्हणजे मंदीच्या कालावधीमध्ये जर हे प्रेफरन्स शेअर रिडीम केले तर ह्यामध्ये प्रेफरन्स शेअर होल्डरचा काय होत असतो, इथं तोटा होत असतो. पुढचा अँगल आपण बघूया डिसएडव्हान्टेजेसचा. शेअर होल्डर जे आहेत प्रेफरन्स शेअर होल्डरना याच्या काय मर्यादा तोटे होऊ होतात. ॲज द प्रेफरन्स शेअर होल्डर ऑर्डिनरी डू नॉट हॅव एनी वोटिंग राईट्स, दे रिमेन ॲट द मर्सी ऑफ द मॅनेजमेंट फॉर पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड रिडम्शन ऑफ देअर कॅपिटल. मर्यादा काय आहे पहा शेअर होल्डरना. ॲट प्रेफरन्स शेअर होल्डर ऑर्डिनरी डू नॉट हॅव एनी वोटिंग राईट. म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डरना जनरली वोटिंग राईट नसतात. दे रिमेन ॲट द मर्सी ऑफ मॅनेजमेंट फॉर पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड रिडम्शन ऑफ देअर कॅपिटल. म्हणजे एक प्रकारे मॅनेजमेंटच्या कृपेनंच, मर्सीचा काय दया किंवा कृपेनंच यांना काय होतो, डिव्हिडंड मिळतो किंवा त्यांचं कॅपिटल काय होत असतं, रिडम होत असतं. म्हणजे थोडक्यात काय मॅनेजमेंटच्या भरोशावरच यांना यांचे हे जे काय अधिकार असतात ते अधिकार मिळत असतात, असा याचा काय अर्थ आहे. हा एक प्रकारे शेअर होल्डरवरचा अन्याय आहे, कारण वोटिंग राईट नसतातच. द रेट ऑफ डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स इज युजली लोअर ॲज कम्पेअर टू द इक्विटी शेअर्स. ॲज कम्पेअर टू इक्विटी शेअर प्रेफरन्स शेअरचे जे डिव्हिडंड असतात ते नेहमीच काय मानले जातात, काय असतात, कमी असतात. कारण जो रिअल बेनिफिट आहे तो इक्विटी शेअर होल्डरनाच मिळत असतो. Preference shareholder do not have any charge on assets of the company, while debentures usually provide a charge on all assets of the company. सिंपल आहे, प्रेफरन्स शेअर होल्डर धारण करणाराला कंपनीच्या असेटवर इथं कोणताही चार्ज नसतो. परंतु डिबेंचर जर धारण केले असतील त्यानं तर त्यांना मात्र ते डिबेंचर्स काय मानले जातात, इथं सिक्युअर मानले जात असतात. म्हणजे थोडक्यात काय इश्यू करत असताना किंवा शेअर होल्डरनी हे शेअर धारण केल्यानंतर कंपनीच्या मालमत्तेवर असा विशेष असा कोणताही अधिकार नसतो. फक्त ॲट द टाईम ऑफ लिक्विडेशन आफ्टर पेमेंट ऑफ डिबेंचर्स राहिलेल्या ज्या काय असेट्स आहेत त्यामध्ये फक्त यांचा पहिल्यांदा काय राहील, इथं क्लेम राहील. म्हणजे तशी अशी सुरक्षितता जी आपण म्हणतो सिक्युरिटी या प्रेफरन्स शेअर होल्डरना अशी कोणतीही मिळत नाही. द मार्केट प्राइसेस ऑफ प्रेफरन्स शेअर्स फ्लक्च्युएट मच मोर दॅन दॅट ऑफ डिबेंचर्स ॲज कम्पेअर टू डिबेंचर. मार्केट प्राइसेस ज्या आहेत प्रेफरन्स शेअरच्या काय होत असतात, मोर फ्लेक्झिबल फ्लक्च्युएट असतात. म्हणजे जास्त त्याच्यामध्ये बदल वेगानं घडत असतात. त्यामध्ये हे शेअर होल्डर काय होऊ शकतात, तिथं तोट्यामध्ये जाऊ शकतात. हा एक तोटा ह्या शेअर होल्डरना होत असतो. थँक्यू.